युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. शार्दूल सुधाकरराव जाधवर यांनाही एक आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून, आदर्श नियोजनकार म्हणून पुरस्कार देता येतो. पण तो अडचणीचा एक भाग आहे की पंडित जवाहरलाल नेहरूच्या मार्गावर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर हा पुरस्कार तुम्ही स्वतःलाही देऊ शकता. कारण पंडित नेहरूंनी भारतरत्न हा स्वतःला पुरस्कार दिला. तर कधी कधी मला वाटतं की असाही एक आदर्श संस्थाचालक पुरस्कार हा तुम्ही कधीतरी तुम्हालाही स्वतःला देण्याचा काहीतरी केलं पाहिजे. इतकी उत्तम व्यवस्था तुम्ही इथं केली आणि त्यासाठी मात्र अभिनंदन. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. राजकारण्यांपेक्षा तुमचा अधिक आहे. आम्ही टेम्पररी असतो 5 वर्षवाले. 5 वर्षानंतर माहिती नाही दिलं तर दिलं नाही तर गेलं. तुम्ही परमनंट असता IAS IPS. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. माळ रानावर असे कित्येक बिया पडलेल्या असतात त्या झाडांच्या आणि ते वाढत असतात. इकडं तिकडं जिकडे काय दिसेल तिकडे वाढते आणि हे सगळे छगन भुजबळ पुढे होऊ शकतात. परा त्यांच्या पुढे जाऊ शकतात. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त राजकारण झालं पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही देशसेवा हीच ईश्वर सेवा, मानवता सेवा हीच ईश्वर सेवा असं समजून आपण आपल्या राजकारणात ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी यावं. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल लक्षात घ्या. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवून केलं. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावा. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत. ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की
खूप गट्स असणारा पोरगा आहे आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो असा ह्या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर या भारत देशामधले 1000 खासदार 4500 आमदार या सगळ्या लोकांना मी त्या ठिकाणी विनंती करतो की अशा पद्धतीचे युवा संसदेसारखे कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. ठराविक महिला राजकारणात आणि समाजकारणात नको, तुम्ही जर आलात तर ही टीका करण्याची पद्धत 90% बंद होईल. हे ट्रोलिंग जे आहे ते 90% बंद होईल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.